गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आहे आशा आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. ते मी चाललेले आहे त्यांना बोलवायला, कारण 10 वाजले. सकाळीच ते आले ते 6 वाजता नांगरायला वावरात. तर बघू की त्यांचं झालं, येतात का नाही येतात जेवण्यासाठी. आणि मस्त अशी सकाळ झालेली होती, सगळं काम उरकलेलं आहे माझं. पण बघू शकता किती मस्त अशी नारळाची झाडं वाटते ती. काहींना नारळ येतात, काहींना अजून नाही येत. बरंच असं नांगरलंय त्यांनी. अख्खं नांगरायचंय का पूर्ण? काय पूर्ण करून यायचं? काय पूर्ण करायचं का ते? बरंच वेळ लागतोय. वल्ले का काय वावर? आर्नवच्या शाळेला सुट्टी, त्याची सहल गेलेली, त्याच्यामुळे तो काय मज्जा करतोय. तो घरी ठेवला तर लगेच रानात आला माझ्या पाठीमागं. तर त्यांचं आता नागूर आम्हाला घरी जायचं होतं, झालं होतं, कारण ते म्हणले आता जेवतो आणि नंतर वावरात येतो. जेवण झाल्यावर पप्पा चालले घरी, तू बसलाय. काय चाललंय? चल बघ येड. चल बसा, बजालं. नंतर घरी आलो, जेवण केलं आणि परत आम्ही दिवस नव्हता परत रानाकडे जायला निघालो. तर हे थोडं लांब होतं, त्याच्यामुळे आम्ही गाडी घेतली जायला, कारण पाय जायला यायला उशीर होता, कारण दिवस मावळा होता आता जवळजवळ. तर म्हणलं चल चिक्कू तोडून आणू आपण, म्हणजे थोडं पिकायला ठेवू. त्यामुळे आर्नव आणि मी चाललो होतो. तर बघू शकता मस्तपैकी असा दिवस, म्हणजे सूर्य मावळत होता आणि इतकं भारी वाटत होतं की वातावरण असं मस्त फ्रेश झालं होतं. आणि अशा वातावरणात जाऊन आलं की आपलं मन पण मोकळं होतं आणि आपल्याला करमून पण जातं. कधी जर एकांत एकटे माणूस असलं तर असं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात गेलं कधी पण बरं वाटतं. आणि असं मस्तपैकी वातावरण झालं होतं त्यामुळं. आणि आर्नवला तर आता सुट्टी असल्यामुळं आर्नव माझ्या मागेच आता 2-3 दिवस तो राहणार आहे. त्याच्यामुळं मग तोच मग म्हणला मम्मी चल आपण जाऊ नको, कारण त्याला बी घरी बसून कंटाळा आला होता, कारण दिवसभर घरी मुलांना करमत नाही. सारखा TV पण बघणं म्हणजे कसं हेच आहे ना, 1-2 तास बघू शकतात पण जास्त वेळ नाही. आता आम्ही आमच्या जिथं गहू पेरला होता आणि कांदे लावले होते तिथं आलो होतो त्या वारापाशी. आणि आर्नवचं चालू होतं झूम करायचा सूर्य, कारण इतका भारी सूर्य दिसत होता आता सूर्य मावळाच्या टायमिंगमध्ये. त्यामुळे तो दाखवत होता असा झूम करू. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता आमचा गहू निसवला होता, आम्ही गव्हापाशी आलो होतो आणि असा इतका मस्त गहू होता, दिसत होता ना एकच नंबर. काय अर्धा जो पहिल्यांदा पेरला तो निसवला होता आणि बाकीचा तो राहिला होता, आणि जो नंतर थोडा उशिरा पेरला होता 2 दिवस. असं राहण्यात आलं की मनी तसं रमून जातं, असं वाटतं घरी जायलाच नको परत. आणि माझं तर असंच होतं की नकोच वाटतं घरी जायला. तर पण नंतर आर्नव म्हणला माझा पण व्हिडिओ काढा, आणि व्हिडिओ काढायचं मग त्याची इतकी डॅशिंगमध्ये चालती मोकार, त्याचं म्हणजे दिखावा जास्त असतो, म्हणजे असे शायनिंग मारायचं. ये क्या हो रहा है बेटे? क्या नाही. गहू उपसून काढू नका, अजून वाळायचा आहे गहू आपला. जणू काय झोपेतून उठून आलोय असं. आता आमचे कांदे पण एका साईडला, तर आमचे कांदे आता काढायला पण येतात, कारण आता बरेच 2.5 महिने झाले लावून कांद्याला. आणि आता हा गुलाबी कांदा असल्यामुळे थोडा लवकर काढायला येतो. तर बघू शकता असं हे मस्त, तरी पण हिरवीगार पाते, कारण त्याला अजून थोडं पाणी चालू आहे. आता पाणी बंद करायचं आहे. जवळजवळ आम्ही 1 एकर कांदा लावलेला आहे. आणि बघू शकता हा पूर्ण कांद्याचा म्हणजे पूर्ण वावर आहे. किती मस्त दिसते, पण वाळल्यानंतर वेगळंच दिसतं कांदा काढायच्या आलेल्या टायमिंगला. आणि लावलेलं ते भारी दिसते एकच नंबर. नंतर आम्ही कांद्याच्या वावरातून नंतर परत आंब्याच्या वावरात गेलो, कारण तिकडं चिक्कूच्या झाडाकडे आम्हाला जायचं होतं चिक्कू तोडायला. तर बघू शकता किती मस्त मोर आला. यावर्षी थोडा जास्त झाला, कारण गेलो थोडं कमी आलता. म्हणतात 1 वर्ष येतो 1 वर्ष नाही येत, असा कधी होतो. पण इतका भारी दिसत होता. नंतर आम्ही शेवग्याच्या झाडाकडे पण गेलतो, कारण शेंगा आहे का नाही मला बघावं, जर असेल तर काढावं. पण शेवग्याच्या 2-3 शेंगा होत्या, त्यामुळं आम्हाला काही काढता नाही आल्या. 2-3 शेंगात काय भाजी पण नाही होणार, त्यामुळं आपलं राहू दे.
काय करायचं? 2 तरी पाहिजे ना. आणि आर्नवला झाडा चढायला खूप आवडतं, त्यामुळे तो सारखा जमतो ह्या झाडा चढू का त्या झाडा चढू का, त्याला तेवढं गाईच कधी पण चढायचं. नंतर आम्ही चिक्कू कुठे आल्यानंतर चिक्कू तोडायचे होते आम्हाला, मग आम्ही मोठे मोठे चिक्कू तोडत होतो दोघं जण. आणि त्यात पेरूचे झाडं पण आता पेरू नाही येतो, आता आले होते भरपूर पण संपले सगळे. मोठे मोठे सोडा, बारीक नाही पिकत. भरपूर असे चिक्कू आले होते आमच्या झाडांना आणि जवळजवळ आम्ही 2-3 तोडले पण होते आधी, पण बारीक पण खूप आहेत अजून 4-5 तोडले तरी संपायचे नाहीत आणि अजून बारीक बारीक काही लागतात पण नवीन. मी बरेच असे चिक्कू तोडले होते आणि नंतर आम्ही असंच फिरत होतो इकडून तिकडं, तर म्हणलं अजून काही काय असं घेऊन जाऊ सगळं भेटत असेल तर. पण एवढं दुसरं काही नव्हतं, चिक्कूच होते कारण पेरू तर आता पूर्ण गळून गेलं, तर पालासुद्धा गळून गेला होता पेरूंचा. आता पेरू पण खूप असतात आमच्या झाडांना. आणि सीताफळ पण, आता सीताफळ पण संपले सीझन, त्यामुळे सीताफळ काही नाही आहेत. आणि इथं पुढं परत लगेच चिक्कूच्या शेजारी जांभळीचं पण झाड होतं. आराम होता जांभळीला, जांभळं कधी नरमत मी, तर म्हणलं आत्ताच नाही अजून टाईम आहे यायला. आणि हा आमचा गहू थोडा लेट पेरला होता, त्याच्यामुळे थोडा निसून होता. तो पलीकडला होता तो थोडा लवकर होता, त्यामुळे तो निसवला होता. आणि हा आत्ताशी निसत होता. आणि आर्नवची अशी स्टंटबाजी चालला, ती काहीतरी तो वेगळंच करतो काहीतरी. त्याला घरी ठेवणं म्हणजे खूप आवड काम असतं, कारण हा घरी शांत बसत असता, त्याला सतत काही ना तर काही करायला लागतात. आणि हा खूप उद्योगी तसा. आमची सगळी कामं आता उरकलो, त्यानं आम्ही घरी जायचं होतं, कारण आता जो दिवस मोठा होता, अंधार पडायला लागला होता, त्यामुळे आता घराकडनं जायची घाई होती. आणि घरी जाऊन मस्तपैकी चहा पिणार होता तर मी गेल्या. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडतं तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि भेटू पुन्हा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.